काय सांगणार भाऊ, आज तुम्ही उमेदवारी अर्ज भरलाय, काय भावना आहेत तुमच्या? भावना म्हणजे आता मी अर्ज गेली 1992 सालापासून अर्ज भरतो आहे आणि बऱ्याच वेळा काही ठिकाणी 5-6 वेळा 4 वेळा यश आलं, 5 वेळा यश आलं. त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये काम करत असताना काळानुरूप शहर बदललं, लोकसंख्या वाढली, विकासात्मक दृष्टी ज्या पद्धतीची होती ती मधल्या कालखंडामध्ये कुठेतरी लुप्त झाली होती. आणि कधी एक प्रत्येकाला मिळावं संधी, लोकांना देखील नाविन्य पाहिजे नसतं. त्यामुळं ह्या 7 वर्षात जो भ्रमनिरास ह्या शहराचा झालेला आहे तो की अजितदादांच्या कालखंड लोकांना आता पुन्हा एकदा आठवू लागलेला आहे. आणि अजितदादा हेच नेतृत्व करू शकतील. त्यांचा अंकुश होता, प्रशासनावर अंकुश होता आणि संपूर्ण नगरसेवकांवर देखील अंकुश होता. तिथं काय वेगळे प्रकार नव्हते, म्हणजे रस्त्याच्या पलीकडे हे, रस्त्याच्या पलीकडे हे अशा प्रकारचा भाग नव्हता. त्यामुळे अजितदादांवर लोकांचा पुन्हा एकदा विश्वास आहे आणि ते राज्याचे उपमुख्यमंत्री असल्यानंतर सत्तेच्या माध्यमातून सुद्धा आम्ही निवडणुकीला सामोरं जात असताना त्याचं परिवर्तन हे निश्चित आहे. भाऊ, काय सांगाल तुम्ही? जवळपास राष्ट्रवादी आणि भाजप सत्तेमध्ये असताना आता पिंपरी चिंचवडमध्ये एकमेकाच्या विरोधात प्रचार आणि विरोधात उभा राहून परत एकत्र येण्याची जी खेळी आहे ते परत होणार आहे का? म्हणजे आज खेळी नाही म्हणत त्याला, ह्याला स्थानिक पातळीवरच्या निवडणुकीला स्थानिक पातळीचेच महत्त्व असतं. ते राष्ट्रीय पातळीचं त्याला महत्त्व नसतं किंवा किंबहुना राज्य पातळीवरचं. स्थानिक पातळीवरच्या ज्या निवडणुका असतात त्या विकासाच्या मुद्द्यावर होत असतात. व्यक्ती आणि पक्ष ह्या सर्व प्राधान्यानं नेतृत्व कोण करतं, व्यक्ती कोण आहे, मग पक्षाच्या पातळीवर त्याचा विचार केला जातो. परत दादांनी घोषणा केली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या, तर काय वाटतं तुम्हाला? 100% जे काही थोडंफार उणिवा भासतील किंबहुना काही गोष्टी तर मतांचं विभागणी आता कमी होईल आणि एक वर्ग आहे मानणारा देखील. त्यामुळं त्या पद्धतीचा निश्चितपणे आम्हाला 100% फायदा होईल. प्रभागात फिरत असताना काही समस्या जाणवतात? प्रचंड समस्या आहेत. कुणाचं दुर्लक्ष, सगळे म्हणजे कुणीच असं वाली नसल्याचा भाग अशी परिस्थिती झालेली आहे. मग हे तुम्ही अपयश कुणाला देणार? प्रशासनाला देणार की सत्तेत असलेल्यांना? आता सत्तेत तेच होते ना, कुणी पण अपयश देणार सत्तेतल्या लोकांनाच देणार ना. हे जे सगळे आकार झालेला आहे तो सत्तेच्या माध्यमातून. पण सत्तेमध्ये आहेत? नाही, त्यावेळेस सत्तेत आम्ही नव्हतो. 2017ला सत्तेत नव्हतो, कोणत्याही सत्तेवर नव्हतो. त्यामुळं वन साईड प्रकार तो चाललेला होता.